अनूर चतुर्थी होती ना, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. थोडा लेटने येत आहे. आज चालले होते केळुशीला आणि आजींना पण भेटून यायचं होतं घरातल्यांना सर्वांना आणि गणपती बाप्पाचं पण आम्ही दर्शन घेऊन येणार होतो. त्यासाठी शिरगावमध्ये पोचले आणि तिथं खाय वगैरे घेतले आणि परत आम्ही निघालो केळुशीला. अनूर चतुर्थी होती आणि गणपती बाप्पा आपल्याला सर्वांना निरोप देऊन चालले होते. घरातलं गणपती गेल्यानंतर पण वाईट वाटत होतं. घर कसं प्रसन्न वाटत होतं ना, त्यामुळे आणि आता उदास उदास वाटत आहे. आणि ह्या वेळेला 7 दिवस गणपती होते आणि कितक्यात 7 दिवस गेले हे कधी कळलंच नाही. तुमच्यासोबत गप्पा मारत मी केळुशीमध्ये पोचले आणि ह्या गावात मंडळाचा गणपती एकच असतो. गाव काही इतकं मोठं नाही, छोटं आहे पण छान आहे गाव. त्यानंतर सगळी मंडळात पोरं वगैरे बसली होती. बायका पण दारात खेळत होत्या. त्याही गेल्या मंडळापाशी खेळण्यासाठी. इथं आजीचं आणि नातवाचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि पिल्लूचं आणि इथं माझं वेगळंच चाललं होतं. गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आले. तुम्हाला एक सांगते हा, गावाकडची माणसं ना खूप साधी तर भोळी असतातच आणि इथं ना कोणताही सण जरी असला ना सर्वजण एकत्र साजरा करतात. मला हेच खरंच खूप आवडतं. ह्या सगळ्या आजीच्या मैत्रीण आल्या होत्या. त्या गप्पा त्यांच्या चालू होत्या. मंडळाचा गणपती जाणार होता म्हणून पुढं खेळायला पण चालू होतं. आजीला मी बोलले, "तू जा खेळायला." आजी मला कशी बोलते, "तू काय मला कमी समजतेस का? 2 दिवस खेळले त्यामुळे आजारी वगैरे पडले म्हणून मी नाही गेले. नाहीतर आजीला पण आमच्या तुम्ही कमी समजू नका. जाम आमची आजी खेळते." आमच्या आजींना गाणी, फुगडी सर्व खेळता येतं. पण आता कसं आहे वयाच्या मानाने अजून पण खेळतात म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत पहिल्यातल्या बायका. घरी जाताना आम्हाला लांडोर दिसली होती आणि खूप दिवसानंतर मी पाहिली होती. लांडोर, मोर ह्या साईडला खूप बघायला भेटतं. आमच्या पण गावाकडं आहेत आणि सकाळचं पहाटेला ना खूप ते वरडतात मोर वगैरे आणि पक्ष्यांचा पण किलबिलाट खूप असतो. त्यामुळे छान वाटतं ते ऐकायला.